पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील प्रकल्पग्रस्त मालमत्ताधारकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे। मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती व पनवेल उरण महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाधरणे आंदोलन पुकारले होते। पालिकेमार्फत लादला जाणारा वाढीव मालमत्ता कर कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। उद्योजकांचे 268 कोटी माफ केले जात असतील तर सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित करीत पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या मोर्चात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 29 ग्रामस्थ, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पार्किंग आणि पॅसेजमधील कर रद्द करा, पालिकेचा जिजिया रद्द करा आदी प्रकारचे फलक झळकवण्यात आले। तसेच महिलांनी थाळ्या वाजवून पालिकेचा निषेध व्यक्त केला। यावेळी रायगड जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, शेकापचे आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदामदादा पाटील, काँग्रेसचे नेते आरसी घरत, सभापती काशीनाथ पाटील, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दीपक घरत, शिवसेना नेते बबन पाटील उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।